गुजरातच्या दिशेने रवाना होणार आहेत। एक उच्चस्तरीय बैठक झाली असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। एक हेल्पलाईन नंबर देखील आता जारी करण्यात आलेला आहे असं देखील त्यांनी माहिती दिलेली आहे। या दुर्घटनेमध्ये 2 नवजात बालकं होती, 11 लहान मुलं होती अशी देखील माहिती समोर आली आहे। चौकशी सुरू आहे। अगदी चौकशीच्या मुळाशी घटनेच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न राहील असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे आणि काही वेळातच मोहोळ देखील आता अहमदाबादच्या दिशेने रवाना होणार आहे। विमानाच्या उड्डाणानंतर अवघ्या 15 किलोमीटर अंतरावर हा मोठा अपघात घडलेला आहे। अहमदाबादमध्ये मेघानी परिसरात हवेत झेपावलेलं विमान अचानक खाली कोसळलं। या दुर्घटनेमुळे संपूर्ण देश हादरलेला आहे। या विमानात प्रवास करणाऱ्यांमध्ये भारतासह ब्रिटिश नागरिक होते, पोर्तुगीज नागरिक होते आणि कॅनडाचा देखील एक नागरिक असल्याची माहिती समोर आली आहे। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं की गुजरातच्या अहमदाबाद इथे एअर इंडियाचे प्रवासी विमान कोसळलं आणि ही घटना ऐकून मन हेलावून टाकणारी अशी घटना आहे। या दुर्घटनेत मोठी जीवितहानी झाल्याचं सुद्धा कळत आहे आणि हे अतिशय दुःखद आहे। अपघातग्रस्त जखमी प्रवाशांवरती उपचार करणाऱ्या आणि घटनास्थळी मदत कार्यासाठी काम करणाऱ्या यंत्रणांना बळ मिळो आणि जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा हो अशी प्रार्थना करतो असं म्हणाले शरद पवार। काही वेळापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्विट करत ही अतिशय दुर्भाग्यपूर्ण घटना आहे, दुर्दैवी घटना आहे आणि मी दुःख व्यक्त करतो असं देखील ते बोललेले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील दुःख व्यक्त केलेलं आहे। ही बातमी ऐकून खूप दुःख झालं, धक्का बसला, सर्वांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करतो असं देखील फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। त्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत त्या आपण बघतोय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी देखील प्रतिक्रिया दिली आहे। अहमदाबाद इथल्या भीषण विमान अपघातात अतिशय असा धक्कादायक हा अपघात असल्याचं ते म्हणतायत आणि या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो। गुजरात प्रशासन मोठ्या प्रमाणावरती बचाव कार्य करत आहे। विमानातील वाचलेल्या प्रवाशांना सुखरूप बाहेर काढलं जात आहे। या दुर्घटनेत मोठी जीवितहानी झाल्याची शक्यता वर्तवली जाते आहे। या भयंकर दुर्घटनेतील जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशीच मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो असंही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। क्षेत्रातल्या प्रतिक्रिया आपण पाहिलेल्या आहेत, सगळ्यांनीच दुःख व्यक्त केलेलं आहे आणि आता सगळ्यांचं लक्ष ते म्हणजे बचाव कार्याकडेच आहे। तर खासदार सुनील तटकरे यांनी देखील या संदर्भात माहिती दिली। आम्ही गुजरातच्या नागरिकांसोबत एकजुटीने उभे आहोत। या आव्हानात्मक काळात आम्ही शक्तीसाठी प्रार्थना करतो असं ते म्हणालेत। खासदार प्रफुल्ल पटेल सुद्धा म्हणालेत की आज अहमदाबाद विमानतळावरती जी दुर्घटना झाली आहे त्याने मन फार चिंताग्रस्त झालेलं आहे। चिंताजनक वेळेत आम्ही सर्व प्रवासी कर्मचारी यांना महत्त्वाची माहिती पाहूया। 5 भीषण अपघात बघतोय आपण विमान अपघात। यापूर्वीचे 1978 मध्ये मुंबईजवळ एअर इंडियाच्या विमानाला अपघात झाला होता आणि 213 प्रवाशांचा मृत्यू झाला होता। 1988 मध्ये देखील अशी दुर्घटना घडली होती। अहमदाबादच्या रनवेवर धुक्यामुळे एअर इंडियाचं विमान कोसळलं होतं आणि काही प्रवाशांचा मृत्यू झाला होता। 1996 मध्ये हरियाणात सौदी आणि कझाकिस्तानचं विमान एकमेकांना आदळलं होतं आणि दुर्घटनेमध्ये तब्बल 349 जणांचा मृत्यू झाला होता। तर अलीकडच्या काळात 2010 मध्ये कर्नाटकजवळ पायलटच्या चुकीमुळे एअर इंडियाच्या विमानाला अपघात झाला होता आणि 158 प्रवाशांचा मृत्यू झाला होता। तर 2020 मध्ये म्हणजे 5 वर्षापूर्वी केरळमध्ये एअर इंडियाच्या विमान अपघातात 21 जण मृत्युमुखी पडले होते। भारतातील आपण 5 भीषण अपघात पाहिलेले आहेत, विमान अपघात पाहिलेले आहेत आणि अहमदाबादमध्ये आज जी दुपारी दुर्घटना घडलेली आहे त्यामध्ये 242 प्रवासी होते, त्यामध्ये 52 ब्रिटिश प्रवासी होते, 11 पोर्तुगीज होते, 1 कॅनडाचा नागरिक होता आणि 2 अगदी नवजात बालकं देखील होती।